आज आपण बघूया मर्क्युरी थर्मामीटर. आता मर्क्युरी थर्मामीटर शिकताना आपण ह्या 4 पॉईंट्सशी रिलेटेड शिकणार आहोत. पहिला मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो व्हाय मर्क्युरी यूज्ड ॲज ए थर्मोमॅट्रिक सबस्टन्स. देन वी सी व्हॉट इज द थिअरी अँड कन्स्ट्रक्शन ऑफ मर्क्युरी थर्मामीटर. देन वी विल सी हाऊ द ग्रॅज्युएशन ऑर कॅलिब्रेशन ऑन द thermometer is done, and finally what are the errors in mercury thermometer. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. मर्क्युरीचा का उपयोग केला जातो थर्मोमॅट्रिक सबस्टन्स म्हणून. थर्मोमॅट्रिक सबस्टन्स कोणाला म्हणायचं? जो थर्मोमीटरमध्ये वापरलेला सबस्टन्स असेल टेम्परेचर मोजण्यासाठी त्या सबस्टन्सला म्हणायचं थर्मोमॅट्रिक सबस्टन्स. म्हणजे मर्क्युरी थर्मामीटरमध्ये वी यूज मर्क्युरी ॲज द थर्मोमेट्रिक सबस्टन्स. कोणती प्रॉपर्टी इथं आपण वापरतो तर मर्क्युरी जर का आपण हीट केला तर मर्क्युरीचं व्हॉल्यूम वाढतं. म्हणजे आपण व्हॉल्यूमच्या भाषेत काय करणार आहोत? टेम्परेचर मोजणार आहोत. जास्त टेम्परेचर असेल तर जास्त व्हॉल्यूम असेल, कमी टेम्परेचर असेल तर कमी व्हॉल्यूम असेल. म्हणजे मर्क्युरीचा थ्रेड जो असतो त्या कॅपिलरीमध्ये काचेच्या तो काय होतो, जसं हीट देऊ तशी त्याची लांबी आपल्याला वाढताना दिसते. म्हणजे एक्सपान्शन होतं मर्क्युरीचं. आणि ही प्रॉपर्टी आपण टेम्परेचर मोजण्यासाठी वापरतो. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. वाय मर्क्युरी इज यूज्ड ॲज अ थर्मोमॅट्रिक सबस्टन्स. सो आन्सर इज लाईक दिस. इट डज नॉट वेट द वॉल ऑफ द ट्यूब. म्हणजे हा चिकटत नाही, काचेला मर्क्युरी चिकटत नाही. हा त्याचा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज. इट हॅज शायनी अपीअरन्स hence can be easily seen in a fine capillary glass tube. म्हणजे मर्क्युरी चकाकतो आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळं आपल्याला मर्क्युरी काचेच्या त्या कॅपिलरीमध्ये जरी भरला तर पडदिशी दिसून येईल. म्हणजे रिडिंग घ्यायला काय होईल? सोपं होईल. म्हणून मर्क्युरीचा उपयोग मर्क्युरी थर्मामीटरमध्ये करतात. इट हॅज अ युनिफॉर्म कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन ओव्हर वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे जसं आपण त्याला हीट देतो तसं काय होतं, त्या मर्क्युरीची कॅपिलरीमधली लेंथ जी आहे ती वाढते आणि ही युनिफॉर्म पद्धतीनं वाढते आणि त्यामुळं टेम्परेचर मेजरमेंट हे काय होतं, ॲक्युरेटली करणं सोपं जातं. इट इज गुड कंडक्टर ऑफ हीट. आणि त्यामुळं मर्क्युरीचा थर्मामीटर एखाद्या हॉट बॉडीला चिकटवला की लागलीच ते काय करतं, टेम्परेचर सेन्स करतं. हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. It is a good conductor of heat. Therefore, as soon as we keep the thermometer in contact with the hot body, immediately it will show the change. So that is the advantage. It has a low specific heat. आणि त्यामुळं एखाद्या हॉट बॉडीला ज्यावेळी आपण थर्मामीटर ठेवतो चिकटवून त्यावेळी थर्मामीटर कमी हीट ॲब्सॉर्ब करतं. त्याला जास्त हीटची आवश्यकता नाही. कारण जर का जास्त हीट ॲब्सॉर्ब केली तर काय होणार, त्या हॉट बॉडीचं टेम्परेचर कमी होणार. तर मर्क्युरी थर्मामीटरच्या बाबतीत मर्क्युरीला थोडीशी जरी हीट मिळाली तरी सफिशियंट आहे. इट रिमेन्स इन लिक्विड ओव्हर लार्ज टेम्परेचर रेंज. म्हणजे मर्क्युरी थर्मामीटर हे बेसिकली लिक्विड थर्मामीटर आहे. मर्क्युरी इज इन द फॉर्म ऑफ लिक्विड. जरी आपण जास्त टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग केला तरीसुद्धा मर्क्युरी वेपराईज होत नाही. तो आहे तसाच लिक्विड स्टेटमध्ये राहतो. साधारण रेंज जर बघितला टेम्परेचरचा आपण तर -39 डिग्री सेंटीग्रेड टू 357 डिग्री सेंटीग्रेड बॉइलिंग पॉईंट. त्यामुळं मर्क्युरीची स्टेट चेंज होत नाही, लिक्विड स्टेटमध्येच तो राहतो. बराच मोठा रेंज आहे बघा, -39 डिग्री सेंटीग्रेड टू 357 डिग्री सेंटीग्रेड. युजली आपण मर्क्युरीचा उपयोग 100 डिग्री सेंटीग्रेड मोजण्यासाठीच करतो. त्यामुळं मर्क्युरी एक्झिस्ट इन ए लिक्विड स्टेट. इट इज व्हेरी हेवी. आता तुम्हाला माहिती आहे की मर्क्युरीची डेन्सिटी साधारण 13.6 kg. त्यामुळं खूप हेवी आहे मर्क्युरी. त्यामुळं स्मॉल बल्ब कॅन कंटेन सफिशियंट क्वांटिटी ऑफ मर्क्युरी. तुम्ही मर्क्युरी कधी लॅबोरेटरी आल्यावर उचलून बघा. थोडंसं त्या बिकरमध्ये असतो छोटासा, पण ते सुद्धा खूप जड असतं. तुम्हाला जर एक बादली भरून मर्क्युरी दिला तर तो उचलणंच शक्य होणार नाही, एवढं त्याचं वजन असतं. कारण मर्क्युरीची जी डेन्सिटी आहे ती आहे
13.6 kg/cc. त्यामुळे वजन मर्क्युरीचं खूप असतं. त्यामुळे थोडा जरी मर्क्युरी आपण त्या खालच्या बल्बमध्ये घेतला तरी तो सफिशियंट असतो थर्मामीटर डिझाईन करण्यासाठी. तर हे काही ॲडव्हान्टेजेस आहेत की ज्याच्यामुळं काय केलं जातं, मर्क्युरीचा उपयोग थर्मामीटरमध्ये केला जातो. म्हणजे मर्क्युरी लिक्विड आहे, मर्क्युरी हेवी आहे, त्याच्यानंतर तो ग्लासला चिकटत नाही, त्याच्यानंतर त्याचा जे कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन आहे तो युनिफॉर्म आहे, स्पेसिफिक हीट कमी आहे. तर हे काही त्याचे ॲडव्हान्टेजेस. त्यामुळं मर्क्युरीचा उपयोग मर्क्युरी थर्मामीटरमध्ये केला जातो. आता थोडीशी थिअरी बघूया आपण मर्क्युरी थर्मामीटरची. आता इकडच्या डायग्रॅममध्ये काय केलेलं आहे, काचेची एक ट्यूब दाखवलेली आहे. म्हणजे इथे ही एक काचेची ट्यूब निळ्या कलरमध्ये जी दिसते ती काचेची ट्यूब आहे असं समजा. आणि हे आपलं थर्मामीटर आहे. इथे बल्ब असतो आणि इथं मर्क्युरी आपण भरलेला असतो आतमध्ये, तळामध्ये असतो तो नेहमी. जशी याला हीट मिळेल तसा मग हा मर्क्युरी काय होतो, हळूहळू एक्सपांड होतो आणि या कॅपिलरीमधून वरती येतो. आता असं समजूया की ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड the length of the mercury in this tube is say L0, and when the temperature is 100 degree centigrade the expansion of the mercury in capillary will takes place and it rises through this fine capillary and the length comes out to be L100. So this L100 represents the length of the mercury thread corresponding to 100 degree centigrade, and this L0 represents length of the mercury thread corresponding to 0 degree centigrade. Now there is a linear relationship between temperature and length of the mercury, and that is given by this relation T is equal to A into L plus B. Here A and B are constants and L represents the length of the mercury thread in capillary corresponding to temperature T degree centigrade. So small t represents the temperature in degree Celsius and the length of the mercury thread in capillary is L. So we write the relation like this: T is equal to AL plus B, where A and B are constants. This is a linear relation, just like as a y is equal to mx plus c. Now we try to evaluate these two constants A and B. So when temperature T is equal to 0, what will happen? The length of the column will be say L0. L is equal to L0, this point, lower point. So substituting in equation 1 we get 0 is equal to A into L0 because length is L0 plus B. From this we get the constant B. B is equal to minus A L0. Okay. Now we use the second known condition, that is corresponding to 100 degree centigrade temperature. The length of the mercury thread is L100. So we write here temperature is 100, then L is L100. L100 means length corresponding to 100 degree centigrade plus B. Now we have obtained B as AL0. So substitute here instead of B. What do we get? We get L100 minus AL0. Now we take A common. A into L100 minus L0. From this we find constant A. So constant A is equal to 100 upon this L100 minus L0. Now this A is not required here. So we get A is equal to 100 upon L100 minus L0. Now we substitute these value of A and B in equation 1. What do we get? So T is equal to, substitute the value of A, 100 upon
L100 minus L0 into L minus AL0, or T is equal to 100 upon L100 minus L0 into L minus, substitute the value of A, 100 upon L100 minus L0 into L0, and finally we get the relation. This relation T is equal to L minus L0 upon L100 minus L0 into 100. So by using this relation, it is possible to find out any unknown temperature. But here you should know what is the length of the mercury inside the capillary. So corresponding to this L, what is the temperature? That is calculated by using this equation 3. Suppose the length will be here, then you will get this temperature. Suppose T1 and L1. You can find the temperature corresponding to this length L1. So length will vary between L0 to L100. L0 corresponds to 0 degrees Celsius, L100 corresponds to 100 degrees centigrade. So you can measure any temperature between 0 to 100 degrees centigrade if you know what is the length of the thread inside this capillary. And by using this relation, it is possible to determine what is the temperature corresponding to that particular length. So this is the theory behind designing of the mercury thermometer. If you like this video, don't forget to subscribe, comment and share this video with your friends. Thank you for watching.